जेवढं आपण म्हणजे आहोत, जिवंत आहोत, शेवटच्या श्वासापर्यंत द्यायचा प्रयत्न करणार. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे 1956ला की आपल्या कमाईतून 20वा भाग हे समाजाच्या हितासाठी आपण लावलं पाहिजे, निर्मळ मनाने लावलं पाहिजे, प्रामाणिक हेतूने लावलं पाहिजे. म्हणून ती हेतू बाळगत मी सकाळी तुम्हालाही बोललो की बाबा सध्या मला फक्त एवढंच अपेक्षा आहे आपल्याकडून की आपला समाज सध्या काळ आणि वेळ आलेली आहे की संघटित होण्याची. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी बाबासाहेबांना साक्षीला ठेवून संघटित होण्याचा आता प्रयत्न करूया. बस झाला आता तुटाफूट गट तट हे ते बंद करूया धंदे, कारण आता वेळ आलेली आहे, संघटित व्हायचं आहे बरं का आपल्याला, प्लीज. ते अशी एक विनंती. तसेच मी या कार्यक्रमाला सकाळीपासून जे आपले सूरजभाऊ होते त्यांनी रीतसर पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं कृतिशील अभिवादन केलं. त्याच्यानंतर प्रांजल बोधक यांनीही केलं. तसेच लाडके इथले गायिका महाराष्ट्रातले नालंदा सांगकर यांनी केलं. आता इथून जे सुफी नजराना आपल्याला प्राप्त होणार आहे, कृपया करून जमेल तेवढं घ्यायचं प्रयत्न करा, एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जमेल तेवढं तुम्हाला जर समजा त्या माध्यमातून काही उपलब्ध करून घेता आलं किंवा वापरता आलं तर तेही घ्यायचा प्रयत्न करा, एवढं विनंती करतो. आणि जाधव सिस्टर यांना मी परवानगी देतो की पुढील कार्यक्रम हे बाबासाहेबांना अतिशय कृतिशील पद्धतीने आपल्याला म्हणजे अभिवादन करायचं, एवढं बोलतो आणि थांबतो. सर्वांना मानाचा कडक निळा भडक जय भीम.